नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, सेट आणि नेट परीक्षा, या दोनही परीक्षेबद्दल सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक या दोनही परीक्षेबाबत संभ्रम असतात, शंका असतात। या शंकाचं निरासन करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नेमकं सेट नेट परीक्षेमध्ये साम्य काय आहे आणि सेट नेट परीक्षेमध्ये भेद काय आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत। मग ते माध्यम असेल, दोन्ही परीक्षेचं स्वरूप असेल, पात्रता असेल, अभ्यासक्रम असेल, पासिंग क्रायटेरिया असेल किंवा पुस्तके असतील, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आपल्याला माहित पाहिजे की सहाय्यक पदासाठी या दोन्ही परीक्षा आहेत महत्त्वाच्या। नेट परीक्षा जी आहे ही एक राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे आणि सेट परीक्षा ही जी आहे ही महाराष्ट्र ऑर्गनाइज करतं, महाराष्ट्र लेवलची म्हणजे स्टेट लेवलची ही पात्रता परीक्षा आहे। तर आपण एका PDF द्वारे आपण ही सविस्तर दोघांमधला फरक समजून घेऊ। जिथं जिथं आपल्याला चर्चा करायची आहे आपण तिथं चर्चा निश्चित करूयात। तर सुरुवातीला बघूया, बघा नाव काय परीक्षेचे, तर नेट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, महाराष्ट्र ऑर्गनाइज करतं म्हणून MH सेट एक्झाम असं तिचं नाव आहे। पात्रता क्षेत्र आणि महत्त्व, आता नेटचं महत्त्व काय बघा, ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे। नेट परीक्षा जर आपण पात्र झालो तर संपूर्ण भारतामध्ये सहाय्यक पदासाठी आपण पात्र ठरतो। अर्थामध्ये याचा अर्थ कसा घेणार, भारतातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये, कॉलेजेसमध्ये तुम्ही पात्र ठरता जर तुम्ही नेट परीक्षा पास असाल तर, अर्थात तुम्ही ज्या विषयामध्ये पास आहात त्या विषयाच्या संदर्भानं। आता सेटचं काय, जर तुम्ही सेट परीक्षा पास असाल तर आपल्या महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये तुम्ही सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र असतात। अर्थात तुमच्या विषयामध्ये जर तुम्ही सेट पास असाल तर त्या महाविद्यालयामध्ये आपल्या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या आणि गोवा राज्यामधल्या विद्यापीठांमध्ये तुम्ही तुमच्या विषयामध्ये जर पात्र असाल तर तुम्ही तुमच्या विषयासाठी तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्र असाल। आयोजन कोण करतं बघा, नेट परीक्षेचं जे आयोजन आहे हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA कडं या नेट परीक्षेचं नियोजन असतं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट परीक्षा आयोजन करते। परीक्षेचं स्वरूप बघा, दोन्ही पण सारखंच स्वरूप आहे। एकूण परीक्षा 300 गुणांसाठी होते, नेट देखील आणि सेट देखील एकूण परीक्षा 300 गुणांसाठी होते। आपण जर परीक्षेचा परफेक्ट पॅटर्न जर बघितला तर या 300 गुणांपैकी पहिला पेपर जो असतो तो 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी नेटलाही, आणि सेटलाही 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी। पहिला पेपर सर्वांसाठी अनिवार्य असतो, तुम्ही कोणत्याही विषयाचे असू द्यात, पहिला पेपर हा सर्वांसाठी अनिवार्य असतो। सेटलाही पहिला पेपर अनिवार्य असतो, म्हणजे बरेच या गोष्टीमध्ये साम्य आहे। पेपर दुसरा 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी। तुमचा पदव्युत्तर विषय जो आहे, उदाहरणार्थ एखाद्याचं MA इकॉनॉमिक्समध्ये असेल तर इकॉनॉमिक्सच्या संदर्भानं दुसरा पेपर असणार आहे, एखाद्याचं MSc असेल तर MScच्या संदर्भानं। पण नेटचं तसं नाही आहे, सेट सगळ्या विषयामध्ये एकत्रित होते। नेट मात्र सायन्सचे जे विषय असतात ते वेगळी परीक्षा होते, ज्याला CSIR नेट असं म्हणतात। तो आपला मुद्दा नाही, आपला बेसिक जे क्वेश्चन आहेत नेटच्या संदर्भानं ते आपण समजून घेऊयात। सेट पण सेम, दुसरा जो पेपर असेल, दुसरा पेपर तुमचा जो पदव्युत्तर विषयाच्या संदर्भानं असणार आहे। अभ्यासक्रम काय आहे बघा, समान अभ्यासक्रम आहे, सेटचा आणि नेटचा अभ्यासक्रमामध्ये कुठलाही फरक नाही। माध्यमामध्ये बेसिक भेद काय बघा, दोन्ही परीक्षेमध्ये माध्यमामध्ये फरक आहे। नेटचे जे पेपर होतील हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये होतील, म्हणजे अर्थात माध्यम लक्षात घ्या, पेपरचं माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी असेल। म्हणजे उदाहरणार्थ तुमचं जर तुम्ही जिओग्राफी नेटची जर तयारी करत असाल तर तुम्हाला जिओग्राफीचा पेपर हा इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये येईल त्याचे प्रश्न, आणि जर तुम्ही सेट जिओग्राफी करत असाल तर तुम्हाला जिओग्राफी इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रश्न विचारले जातील। थोडक्यामध्ये सेट ही मराठी मीडियममध्ये होते आणि नेट ही हिंदी मीडियम होते। इंग्रजी मात्र दोन्ही एक्झाममध्ये असतं, तोच प्रश्न इंग्रजीमधून दोन्ही एक्झाममध्ये विचारलेला असतो। त्याच्यानंतर
परीक्षेचं स्वरूप काय असतं बघा, कम्प्युटर बेस्ड असते. हा बी एक फरकच आहे, भेद आहे दोन्ही परीक्षेमधला, की नेट ऑनलाईन असते, नेट एक्झाम ही ऑनलाईन असते आणि सेट एक्झाम ही ऑफलाईन असते. अजूनपर्यंत तरी महाराष्ट्राकडून जी सेट ऑनलाईन केले जाते ऑर्गनाईज, ही ऑफलाईन स्वरूपाचीच आहे. या दोन परीक्षेमधला हा बेसिक फरक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. निगेटिव्ह मार्किंगचा संदर्भ घेऊया. दोनही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत. अधिकृत वेबसाईट बघा दोन्ही एक्झामच्या. नेटची अधिकृत वेबसाईट आहे nta.ac.in आणि सेटची अधिकृत वेबसाईट आहे setexam.uni.pune.ac.in. ही सेटची अधिकृत वेबसाईट आहे आणि ही नेटची आणि ही सेटची. त्याच्यानंतर पात्रता काय आहे, दोन्ही परीक्षेच्या सेम पात्रता आहेत. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजेत दोन्ही परीक्षेसाठी किंवा तुम्ही ॲपियर पाहिजेत. पहिलं कंप्लीटवाल्यासाठी बघूया. ज्या विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विषयामध्ये तुम्ही जर अराखीव असाल, म्हणजे खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांसाठी 55% गुण पाहिजेत PGसाठी, आणि जे राखीव प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 50%, सेटसाठी आणि नेटसाठी देखील. आता जे ॲपियर स्टुडंट आहेत, म्हणजे ॲपियर स्टुडंट कोण फॉर्म भरू शकतात, ज्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट आहे, अर्थात फोर्थ सेमिस्टरचं असेल तर 2 सेमिस्टर तुमचे कंप्लीट पाहिजेत. मग आता यांना गुणांची टक्केवारी नाही का, तर आहे. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. 2 वर्षाच्या आत तुम्हाला PGचं जे काही टक्केवारी आहे ती विद्यापीठाकडं आणि UGCकडं पाठवावी लागेल. की खुला असेल तर 55% लागेलच 2 वर्षाच्या अगोदर, म्हणजे जे ॲपियर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत तुम्हाला UGCकडं, म्हणजे नेटचा जर फॉर्म भरत असाल तर आणि सेटचा जर फॉर्म असेल तर पुणे विद्यापीठाकडं तुम्हाला ते मार्क मिळवून सबमिट करावे लागतात, ज्यामध्ये ओपनच्या विद्यार्थ्यासाठी 55% आणि कॅटेगरी स्टुडंटसाठी 50% पदव्युत्तरला मार्क्स लागतील. त्याच्यानंतर शिष्यवृत्ती बघा. नेट एक्झामसाठी शिष्यवृत्तीची सेवा उपलब्ध आहे. नेट परीक्षेत पात्र व यशस्वी उमेदवारापैकी काहींना शिष्यवृत्ती दिली जाते. नेट परीक्षेचा रिझल्ट दिला जातो, ती एक लिस्ट बनवली जाते आणि त्याच्यामधले जे हायेस्ट मार्किंगवाले स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांना JRF दिले जाते, ज्याला आपण ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं म्हणतो. मात्र सेट परीक्षेमध्ये अशी कुठलीही शिष्यवृत्तीची तरतूद नाही. जर तुम्हाला शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर तुम्ही नेट परीक्षेची तयारी करा. नेट परीक्षेच्या क्वालिफाईंगच्या गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही आलात अजून हायेस्ट मार्क घेऊन तर तुम्ही JRF तुम्हाला मिळू शकते. JRFसाठी वयाची तरतूद देखील आहे. ओपन कॅन्डिडेटसाठी वयाची अट आहे बघा. मी फक्त JRF बद्दल वयाची अट बोलतोय, हे पण इथं अधोरेखित करा. 30 वर्षापेक्षा जास्त वय असू नये ओपन कॅटेगरी स्टुडंटचं, आणि जे कॅटेगरी स्टुडंट आहेत यांना 35 वर्षापर्यंत JRF मिळू शकतं. मात्र फक्त सेट आणि नेटसाठी कुठल्याही वयाची मर्यादा नाही. जर तुम्हाला JRF पाहिजे तरच वयाची मर्यादा आहे, ही देखील बाब आपण समजून घ्यायला पाहिजे. वयोमर्यादा कोणत्याही वयाची मर्यादा नाही, तुम्ही केव्हाही सेट नेटच्या परीक्षा देऊ शकतात. एकदा एक जर तुम्ही परीक्षा पास झाले, उदाहरणार्थ एका विषयामध्ये नेट परीक्षा जर तुम्ही पास झाल्या तर तुम्हाला परत त्याच विषयामध्ये कितीही वेळा नेट परीक्षा देता येते. मात्र हा फरक असा सेटनं ठेवलेला नाही. एकदा एका विषयात जर तुम्ही सेट परीक्षा पास असल्यास त्याच विषयामध्ये परत तुम्हाला सेट परीक्षा देता येत नाही. म्हणजे एका विषयामध्ये तुम्ही नेट कितीही वेळेस फॉर्म भरू शकता आणि किती वेळेस पास करू शकता, मात्र सेट परीक्षा एकदा पास झाल्याच्या नंतर परत तुम्हाला देता येणार नाही. आता या परीक्षेमध्ये पासिंग क्रायटेरिया काय असतो तो एक लक्षात घ्या. या परीक्षेमध्ये पासिंग क्रायटेरिया गुणवत्ता यादीत आलेले 6% पहिले विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिला जातो. तो आपण कसा आहे तो समजून घेऊ. आता गुणवत्ता यादीमध्ये त्याला ते स्लॉट म्हणलेत. एक काय बघा, दोनही विषयामध्ये 40% ओपन कॅन्डिडेटसाठी 40% गुण लागतील आणि कॅटेगरी स्टुडंटसाठी 35% गुण लागतील. ठीक आहे, म्हणजे 40%च्या वरचे आणि 35%च्या वरच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बनवली जाते
आणि गुणवत्ता यादी बनवल्याच्या नंतर पहिले जे 6% विद्यार्थी आहेत या पहिल्या 6% विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिला जातो। ही बाब उल्लेखनीय आहे। थोडक्यात तो जो रिझल्ट दिला जातो त्यावर्षी फॉर्म किती आले, कॅटेगरीचे स्टुडंट किती आणि विषय कोणता आहे यावर तो रिझल्ट दिला जातो। असा फिक्स रिझल्ट सांगता येत नाही की किती मार्क्सवर रिझल्ट येईल। साधारणपणे 50, 55, 60% पुढेच आपल्याला मार्क्स असेल तर आपला रिझल्ट येतो, हे बी मी अंदाजी सांगू शकतो। थोडक्यात आपण जास्तीत जास्त मार्क घेणं अपेक्षित आहे। आपण जर पहिल्या पेपरचा सिलेबस जर बघितला तर पहिल्या पेपरचा सिलेबस दोनही एक्झामसाठी एकच आहे पहिल्या पेपरचा, कारण दुसरा पेपर जो असणार आहे तो तुमच्या विषयाच्या संदर्भाने आहे। हा जो पहिला पेपर हा सर्वांना सारखा आहे। जसं पहिला प्रकरण पहिलं टीचिंग ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी, रिसर्च ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे उतार्यावर आधारित प्रश्न 10 गुणांसाठी, कम्युनिकेशन 10 गुणांसाठी, मॅथमॅटिक्स आहे 10 गुणांसाठी, रिझनिंग 10 गुणांसाठी, डाटा इंटरप्रिटेशन 10 गुणांसाठी, त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी ज्याला आपण ICT म्हणतो 10 गुणांसाठी, त्यानंतर इन्व्हायरमेंट 10 गुणांसाठी आणि हायर एज्युकेशन सिस्टीम 10 गुणांसाठी। असे 10 टॉपिक 10 गुणांसाठी, म्हणजे एका प्रकरणावर 5-5 प्रश्न विचारलेले असतात। कारण नेट आणि सेटचा पहिला जो पेपर असतो हा फक्त 50 प्रश्नांचा असतो, 50 प्रश्नांचा असतो, मात्र गुण त्याला एका प्रश्नाला 2 म्हणजे 100 गुणांचा पहिला पेपर असतो। पुस्तकेही तुम्ही सारखीच यूज करू शकता। थोडक्यात काय तर सेट आणि नेटचा आपण सोबत अभ्यास करू शकतो, फक्त माध्यमामध्ये त्याच्यात फरक आहे। पुस्तके जर समजा जर तुम्हाला सेट परीक्षेचं पुस्तक पाहिजे असेल तर सेट परीक्षेचं पुस्तक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर, ब्रिजमोहन दायमा सर आणि शशिकांत शिंदे सरांचं पेपर पहिल्याचे हे पहिले 3 मराठी बुक्स आहेत। आणि जर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी म्हणजे नेटची तयारी करायची आहे तर तुम्ही KVS मदान सराचं बुक यूज करू शकता, जे हिंदीमध्येही उपलब्ध आहे आणि इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे। विशेष संदर्भासाठी विशेष टॉपिकसाठी तुम्ही या लेखकांची सुद्धा संदर्भ बघून घेऊ शकता। मात्र ओल्ड क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले मागील वर्षाचे सेटचे आणि नेटचे तर मला वाटतं तुम्हाला त्याचा जास्त फायदा असणार आहे। आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे दोन्ही एक्झामबद्दल मटेरियलचे पहिल्या पेपरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये नेट एक्झाम आणि सेट एक्झाममध्ये जाऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता। टेलिग्रामवर सुद्धा आपल्या नोट्स असतात, पोल क्वेश्चन्स असतात आणि काही इम्पॉर्टंट अपडेट्स असतात सेट आणि नेट परीक्षेच्या संदर्भानं, तसेच प्राध्यापक भरतीच्या आणि PhDच्या संदर्भानं सुद्धा। त्यामुळे तुम्ही सेट नेट स्टडी नावाचं हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। थोडक्यात काय तर जे नवीन विद्यार्थी आहेत या नवीन विद्यार्थ्यांनी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी तुम्ही ह्या दोनही एक्झामचा सोबत अभ्यास करू शकता। फक्त बेसिक फरक आहे माध्यमाचा, थोडी बहुत काठिण्य पातळी आपल्याला फक्त लँग्वेजमुळे वाटू शकते। हिंदी भाषेतून नेटचा पेपर असतो, हिंदी आणि इंग्रजी, आणि सेटचा पेपर जो असतो तो मराठी आणि इंग्रजीमध्ये असतो, म्हणून सेटचा पेपर आपल्याला थोडासा इझी वाटण्याची शक्यता असते। नेटचा पेपर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी असल्यामुळे थोडा क्लिष्ट वाटू शकतो। थोडासा अजून बेसिक फरकमध्ये ऑनलाईन असते नेट आणि सेट ही अजून तरी ऑफलाईनच आहे। मला वाटतं बाकीचा जो आहे सिलेबस आहे, पात्रता जी आहे, पासिंग क्रायटेरिया जी आहे, पुस्तके आहेत, मार्किंग निगेटिव्ह आहे की नाही, हे सगळे कॉमन गोष्टी आहेत। ऑनलाईन ऑफलाईन ही एक भेद असणारी गोष्ट आहे आणि परीक्षेचं मीडियम ही एक मुख्य भेद असणारी गोष्ट आहे। बाकी विशेष असं दोन्ही परीक्षेमध्ये काही नाही। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मित्रांनाही पाठवा, जे जे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं त्यांचं कन्फ्युजन दूर होईल। धन्यवाद।